आजच्या या नव्या सखोल विश्लेषणामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो म्हणजे खरं तर आजकालच्या अत्यंत गुंतागुंतीच्या काळात खूप आवश्यक ठरतो. नक्कीच. आणि दिशा दाखवणारा सुद्धा ठरतो. हो, दिशा दाखवणारा. आजच्या या चर्चेसाठी आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या एका अत्यंत अभ्यासपूर्ण लेखनाचा आधार घेतोय. तणावमुक्त जीवनासाठी ध्यान साधना असं या साहित्याचं नाव आहे. अंतर्मनाच्या शांततेचा प्रभावी मार्ग असा त्याचा उपशीर्षक आहे, जो खूप काही सांगून जातो. अगदी बरोबर. आता सुरुवातीलाच हे सांगते की आजच्या या सखोल चर्चेचं किंवा विश्लेषणाचं मुख्य ध्येय काय आहे. आपण सगळेच जाणतो की आजच्या या गतिमान जगात ताणतणाव हा आपल्या आयुष्याचा एक भागच बनलाय. हो, एक अविभाज्य भाग बनलाय. म्हणजे कामाचं स्वरूप असेल, आर्थिक धावपळ किंवा नातेसंबंधांतील गुंतागुंत, या सगळ्यामुळे एक प्रकारचं अदृश्य दडपण सतत आपल्यासोबत असतं. आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हो ना. तर यावर केवळ वरवरची मलमपट्टी न करता अगदी मुळापासून उपाय शोधणं आणि मनःशांतीचा एक नैसर्गिक मार्ग समजून घेणं हेच आपलं आजचं ध्येय आहे. या लेखनात तणावाची जी व्याख्या केली आहे ती थोडी वेगळ्या दृष्टिकोनातून मांडली आहे. मी वाचत होते तेव्हा मला ते खूप वेगळं वाटलं. हे बघा, या साहित्यकृतीचं वेगळेपण याच व्याख्येतून स्पष्ट होतं. आपण जर मूळ संदर्भाचा बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येतं की लेखकाने तणाव या संकल्पनेला फक्त एखादी तात्पुरती भावना किंवा वाईट प्रसंग इथपर्यंत मर्यादित ठेवलं नाहीये. म्हणजे तो फक्त राग किंवा दुःख नाहीये. अजिबात नाही. त्यांच्या मते तणाव म्हणजे मन आणि शरीरावर दीर्घकाळ राहून गेलेलं एक प्रचंड दडपण आहे. जेव्हा आपल्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष वास्तव यांच्यात दरी निर्माण होते ना, तेव्हा अंतर्मनावर जो भार पडतो तो खरा तणाव असतो. ही फक्त रागाची अवस्था नाहीये, तर ही एक अशी शारीरिक आणि मानसिक स्थिती आहे जिथे विचारांची गर्दी इतकी वाढते की मनाची मूळ शांतता पूर्णपणे कोलमडून पडते. बापरे, ही व्याख्या खरंच विचार करायला लावणारी आहे. कारण बऱ्याचदा आपण तणावाला एक क्षणिक अडचण मानतो, थोडा वेळ राहील आणि निघून जाईल असं वाटतं. पण तसं होत नाही होत. संदर्भात स्पष्ट केल्याप्रमाणे जेव्हा हे मानसिक आणि शारीरिक दडपण दीर्घकाळ टिकून राहतं ना, तेव्हा त्याचे परिणाम केवळ अस्वस्थतेपुरते राहत नाहीत. सततच्या या ओझ्यामुळे शरीराच्या आत अनेक रासायनिक बदल घडून येतात. अगदी बरोबर. झोप न लागणं असेल किंवा सतत एक प्रकारचा शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवणं, कारणाशिवाय चिडचिड होणं आणि अगदी रक्तदाब वाढण्यासारखे शारीरिक धोकेही निर्माण होतात. आणि यातला सर्वात गंभीर परिणाम कोणता माहितीये? कोणता? निर्णय क्षमतेवर होणारा आघात. या सततच्या ओझ्यामुळे ना मेंदूची तर्क करण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता लक्षणीयरित्या मंदावते. माणूस गोंधळून जातो. खरंय. आणि म्हणूनच या समस्येवर लेखकाने जो उपाय सुचवलाय, म्हणजे ध्यान साधनेची जी संकल्पना मांडलीये, त्याकडे अतिशय गांभीर्याने पाहणं आवश्यक ठरतं. हो, कारण समाजात ध्यानाविषयी खूप गैरसमज आहेत. सर्वात मोठा गैरसमज. पण या संदर्भ साहित्याने ना हा गैरसमज अतिशय प्रभावीपणे खोडून काढलाय. लेखनानुसार ध्यान म्हणजे विचारांशी लढणं किंवा त्यांना दडपून टाकणं नव्हेच. मग नेमकं काय आहे ते? ध्यान ही स्वतःच्या श्वासाशी, स्वतःच्या चालू असलेल्या विचारांशी आणि आपल्या मूळ अस्तित्वाशी अतिशय जाणीवपूर्वक जोडले जाण्याची एक सखोल प्रक्रिया आहे. सजगपणे जोडले जाण्याची. हो, सजगपणे. मनाला त्याच्या गोंधळातून बाहेर काढून एका स्थिर केंद्रावर आणण्याची ती एक कला आहे असं मी म्हणेन. हा मुद्दा खूप महत्वाचा वाटतो मला. कारण विचार थांबवण्याचा अट्टहास करण्यापेक्षा विचारांसोबत जोडले जाणं हा दृष्टिकोन जास्त प्रॅक्टिकल किंवा व्यवहार्य वाटतो. नक्कीच. शास्त्रीय आणि अगदी वैज्ञानिक कारण लेखकाने खूप सुंदररित्या उलगडलंय. आपण सामान्यतः कोणत्याही बाह्य परिस्थितीला केवळ प्रतिक्रिया देतो. म्हणजे रिॲक्ट करतो. हो, रिॲक्ट करतो. एखादी अप्रिय घटना घडली की आपला अहंकार लगेच रागाच्या किंवा भीतीच्या रूपात बाहेर येतो. याला आपण प्रतिक्षिप्त क्रिया म्हणू शकतो. पण नियमित ध्यान साधनेमुळे आपल्या मेंदूत आणि विचारांच्या प्रक्रियेत एक अत्यंत सूक्ष्म असा विराम किंवा मानसिक अंतर निर्माण होतं. एक पॉज मिळतो आपल्याला. बरोबर, पॉज मिळतो. या विरामामुळे आपण परिस्थितीला आंधळेपणाने प्रतिक्रिया देण्याऐवजी विचारपूर्वक प्रतिसाद द्यायला शिकतो. ज्या गोष्टींमुळे पूर्वी लगेच ताण येत असे, त्याच गोष्टींकडे अधिक संयमाने आणि तटस्थपणे पाहण्याची दृष्टी विकसित होते. हे समजून घेण्यासाठी आपण एका उदाहरणाचा विचार करूया. मी वाचत होते आणि मला एक छान साधर्म्य सुचलं. सांगा ना. जसं एखाद्या गाडीला शॉक ॲब्झॉर्बर्स बसवलेले असतात. आता रस्त्यावर खड्डे तर असतातच, गाडी त्यावरून जातेही, पण आत बसलेल्या प्रवाशांना त्या खड्ड्यांचा थेट आणि तीव्र धक्का बसत नाही. क्या बात आहे.
खूप छान उदाहरण आहे. हो ना. ध्यानसाधना हे आपल्या मनासाठी त्याच शॉक ॲब्झॉर्बरसारखं काम करतं. बाह्य जगातील आव्हाने आणि संघर्ष संपत नाहीत, पण त्यांचा आपल्या अंतर्मनावर होणारा आघात लक्षणीयरित्या सौम्यमतो. आणि आपण आपलं संतुलन गमावत नाही. हे उदाहरण या प्रक्रियेचं अगदी अचूक वर्णन करतंय. आणि हे संतुलन साध्य करण्यासाठी प्रत्येकाचा मार्ग एकच असू शकत नाही, याची जाणीव लेखकाला नक्कीच आहे. हो, कारण प्रत्येकाची प्रवृत्ती वेगळी असते. म्हणूनच प्रत्यक्ष कृतीचा आराखडा मांडताना या साहित्यात ध्यानाचे 4 प्रमुख प्रकार अतिशय सविस्तरपणे सांगितले आहेत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे श्वासध्यान. हो, हा पहिला आणि सर्वात मूलभूत प्रकार आहे. यात केवळ आत जाणाऱ्या आणि बाहेर येणाऱ्या श्वासावरच संपूर्ण लक्ष केंद्रित करायचं असतं. हे श्वासावर लक्ष केंद्रित करणं ना, ऐकायला खूप सोपं वाटतं, पण संदर्भातील विश्लेषण वाचल्यावर त्यामागचं गांभीर्य लक्षात येतं. हो, कारण बऱ्याच लोकांना वाटतं की यात काय विशेष आहे. पण या पद्धतीत फक्त श्वासच का निवडला असा प्रश्न पडतो ना. त्याचं कारण असं की श्वास ही एकमेव अशी प्रक्रिया आहे जी नैसर्गिकरित्या सतत चालू असते, पण तरीही आपण ती जाणीवपूर्वक नियंत्रित करू शकतो. अगदी बरोबर. जेव्हा आपण आपलं लक्ष श्वासावर आणतो तेव्हा आपण भूतकाळातील चिंता आणि भविष्यातील भीती यांच्यातून बाहेर पडून नेमके वर्तमान क्षणात प्रवेश करतो. मनाला वर्तमानात बांधून ठेवणारा श्वास हा एक अत्यंत भक्कम दोर आहे. हे अगदी अचूक विश्लेषण आहे. पण हे बघा, प्रत्येकाच्या मनाची स्थिती अशी नसते की ते लगेच श्वासावर स्थिर होईल. काहींचं मन अत्यंत चंचल असतं. हो, सुरुवातीला तर खूपच विचार येतात. अशा लोकांसाठी लेखकाने दुसरा मार्ग सुचवला आहे, तो म्हणजे नामस्मरण ध्यान. या पद्धतीत एखाद्या मंत्राचा किंवा स्वतःच्या श्रद्धेनुसार एखाद्या पवित्र शब्दाचा लयबद्ध जप करायचा असतो. म्हणजे मनाला एक आधाराची गरज असते तिथे. हो, जेव्हा मन आधीच विचारांच्या कोलाहलाने भरलेलं असतं तेव्हा त्याला अचानक शांत करणं कठीण जातं. अशावेळी नामस्मरणातील ध्वनी आणि शब्दांची लय मनाला एका विशिष्ट लहरींवर आणते. विचारांच्या गोंधळाची जागा ती एकच लय घेते आणि त्यामुळे मन आपोआप शांततेकडे वळतं. म्हणजेच काय तर ज्या मनाला सतत काहीतरी विचार करण्याची सवय लागली आहे त्या मनाला एकच पण सकारात्मक आणि शांत करणारा विचार देणं हा यामागचा हेतू आहे. अगदी सोप्या भाषेत सांगितलं तुम्ही. यानंतर लेखनात जो तिसरा प्रकार सांगितलाय तो निसर्गाशी संबंधित आहे, निसर्ग ध्यान. या आत्ताच्या धावपळीच्या आणि बंदिस्त जगात हा प्रकार विशेष लक्ष वेधून घेतो. नक्कीच. निसर्गाच्या सान्निध्यात शांतपणे बसून केवळ आजूबाजूच्या परिसराचा अनुभव घेणं हे या पद्धतीचं स्वरूप आहे. आणि हे निसर्ग ध्यान म्हणजे केवळ बागेत फेरफिटका मारणं नाही बरं का. यामागे खूप मोठा विचार आहे. कसं काय? निसर्गात कोणतीही घाई नसते, तरीही सर्व गोष्टी त्यांच्या योग्य वेळी पूर्ण होतात. जेव्हा आपण निसर्गाच्या सान्निध्यात बसून एखाद्या झाडाकडे, वाहणाऱ्या पाण्याकडे किंवा नुसता आकाशाकडे कोणतीही अपेक्षा न ठेवता पाहतो ना, तेव्हा आपला स्वतःचा अहंकार आणि आपल्या समस्यांचं ओझं गळून पडतं. आपल्याला निसर्गाच्या त्या संथ आणि स्थिर लयीचा स्पर्श होतो. स्वतःच्या छोट्याशा जगात अडकलेलं आपलं मन विश्वाच्या या अफाट शांततेशी जोडलं जातं आणि वर्तमान क्षणाची खरी अनुभूती मिळते. खरंच खूप सुंदर संकल्पना आहे ही. हो, आणि या निसर्ग ध्यानानंतर साहित्यात एका अत्यंत प्रगत आणि सध्याच्या काळात खूप चर्चिल्या जाणाऱ्या प्रकाराचं वर्णन केलंय. प्रेक्षण ध्यान, ज्याला आपण माइंडफुलनेस असंही म्हणतो. बरोबर. प्रेक्षण ध्यान या प्रकारात आपल्याच विचारांचे आणि भावनांचे एका त्रयस्थासारखे निरीक्षण करायचे असते. हा प्रकार थोडा आव्हानात्मक वाटू शकतो, तरी त्याचे परिणाम अत्यंत सखोल आहेत. हे समजून घेण्यासाठी ना आपण एका महामार्गाचं उदाहरण घेऊया. महामार्गाचं? हो, समजा आपण एका अत्यंत वर्दळीच्या महामार्गाच्या कडेला उभे आहोत आणि आपल्या समोरून गाड्या वेगाने जात आहेत. आता त्या गाड्या म्हणजे आपले विचार आहेत असं समजा. अच्छा. सामान्यतः आपण काय करतो, आपण एकतर त्या गाड्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो किंवा एखाद्या गाडीच्या मागे धावायला लागतो. पण प्रेक्षण ध्यानात आपल्याला हे दोन्ही करायचं नसतं. म्हणजे फक्त बघायचं? हो, आपल्याला फक्त कडेला उभे राहून गाड्यांना येताना आणि जाताना पाहायचं असतं. विचारांच्या बाबतीतही नेमकं हेच करायचं आहे. मनात विचार येतात आणि जातात, त्यांच्यात न गुंतता, त्यांना चांगले किंवा वाईट असं नाव न देता केवळ एक साक्षीदार म्हणून राहायचं आहे. हे महामार्गाचं उदाहरण या संकल्पनेला अतिशय सोपं करून सांगते. आपण स्वतःला विचारांच्या प्रवाहात वाहून न देता काठावर बसून प्रवाहाचं निरीक्षण करायचंय. आपण ट्रॅफिक पोलीस बनून विचारांना दिशा देण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. अगदी बरोबर. ट्रॅफिक पोलीस बनायचं नाहीये. पण आता या सर्व पद्धती समजून घेतल्यानंतर एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न उभा राहतो माझ्या मनात. कोणता?
पद्धती कितीही चांगल्या असल्या तरी त्या प्रत्यक्ष आचरणात आणताना अनेक अडचणी येतात. हे सर्व प्रत्यक्ष कसं आणि कधी करायचं याबद्दल लेखनात नेमकी कोणती मार्गदर्शक तत्वे दिली आहेत? प्रत्यक्ष आचरणासाठी लेखकाने अतिशय स्पष्ट आणि सोपे नियम घालून दिलेत. वेळेच्या बाबतीत सांगायचं तर सकाळची सूर्योदयाची वेळ किंवा रात्री झोपण्यापूर्वीची वेळ ही ध्यानासाठी सर्वोत्तम मानली आहे. कारण तेव्हा शांतता असते. हो, या दोन्ही वेळी वातावरणात एक नैसर्गिक शांतता असते आणि मानवी मनही संक्रमणाच्या अवस्थेत असतं. आणि बसण्याच्या स्थितीबद्दल सांगायचं तर पाठीच्या कणा एकदम सरळ असणं अत्यंत आवश्यक आहे. खाली जमिनीवरच बसायला हवं का? नाही, तसं काही नाही. सुखासनात किंवा खुर्चीवर बसले तरी चालतं, पण पाठीचा कणा सरळ असल्यामुळे शरीरातील ऊर्जेचा प्रवाह सुरळीत राहतो आणि मेंदूपर्यंत प्राणवायू योग्य प्रमाणात पोचतो. पण सुरुवातीच्या काळात ना, जेव्हा आपण असं डोळे मिटून पाठीचा कणा सरळ ठेवून बसतो तेव्हा 5 मिनिटं ही 5 तासांसारखी वाटू शकतात. हे अगदी खरंय. अनेकांचा हा अनुभव असतो. मन अत्यंत बंडखोरी करतं आणि आपल्याला जागेवरून उठण्यासाठी प्रवृत्त करतं. मग अशा या सुरुवातीच्या संघर्षातून मार्ग कसा काढायचा? यावर लेखनाचा दृष्टिकोन अतिशय स्पष्ट आहे. सुरुवातीलाच खूप मोठा संकल्प करण्याची काहीही गरज नाही. केवळ 5 ते 10 मिनिटे ध्यान करण्यापासून सुरुवात करावी. फक्त 5-10 मिनिटे? हो, पण यात सर्वात महत्त्वाचा नियम कोणता असेल तर तो म्हणजे सातत्य. तुम्ही रोज किती तास ध्यान करता यापेक्षा तुम्ही ते नियमितपणे रोज करता का हे जास्त महत्त्वाचं आहे. कन्सिस्टन्सी. म्हणजे रोज केलं पाहिजे. हो, जेव्हा आपण ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या जागी रोज बसतो तेव्हा आपल्या मनाला आणि शरीराला त्या शांततेची आणि शिस्तीची सवय लागते. सुरुवातीला मन कितीही भरकटलं तरी न कंटाळता तो सराव सुरूच ठेवल्यास काही काळाने ती अवस्था ओझण वाटता मनाची गरज बनून जाते. म्हणजे रोजचा तो ठरलेला वेळ आणि सातत्य हेच यशाचं रहस्य आहे. तर आता या चर्चेला आपण एका वेगळ्या उंचीवर नेऊया. नक्कीच. हे साहित्य वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे ध्यानसाधनेचा उद्देश केवळ तणाव कमी करणं किंवा तात्पुरती विश्रांती मिळवणं एवढाच नाहीये. नाही, त्याहून खूप मोठा आहे. या प्रक्रियेचा थेट संबंध माणसाच्या सर्वांगीण विकासाशी आणि आत्मचिंतनाशी जोडला गेलाय. ध्यानासारख्या एकांतात केल्या जाणाऱ्या कृतीचा आपल्या बाह्य व्यक्तिमत्वावर आणि लोकांशी असणाऱ्या नातेसंबंधांवर कसा परिणाम होतो? हां, या साहित्यातील सर्वात सुंदर आणि खोल विचार आहे असं मला वाटतं. ध्यानसाधना तुम्हाला केवळ शांत करत नाही, तर ती तुम्हाला आतून अत्यंत पारदर्शक आणि परिपक्व बनवते. कसं काय? जेव्हा मनातील विचारांचा आणि भावनांचा गाळ खाली बसतो तेव्हा पाणी जसं नितळ होतं तसंच आपले विचार अधिक स्पष्ट आणि शुद्ध होतात. या स्पष्टतेचा थेट परिणाम आपल्या निर्णयक्षमतेवर आणि नातेसंबंधांवर होतो. आपण विनाकारण चिडचिड करत नाही. समोरच्या व्यक्तीचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेण्याची आणि समजून घेण्याची क्षमता आपल्यात निर्माण होते आणि यातूनच सुदृढ नातेसंबंध आकाराला येतात. हे एका प्रकारे आपल्या मनाच्या ऑपरेटिंग सिस्टमला अपडेट करण्यासारखं आहे. अगदी योग्य शब्द वापरलात, अपडेट करणं. एकदा ही सिस्टम अपडेट झाली की कठीण प्रसंग किंवा कठीण व्यक्तींसारखे हेवी ॲप्लिकेशन्स हाताळताना आपलं मन क्रॅश होत नाही. क्या बात आहे. आपण परिस्थितीचे अत्यंत थंड डोक्याने विश्लेषण करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मचिंतनाची सवय. या प्रक्रियेत आपण स्वतःच्या चुकांकडे अतिशय तटस्थपणे पाहू शकतो ना? नक्कीच. ध्यान साधनेमुळे माणसाला जी आत्मचिंतनाची सवय लागते ती एका खऱ्या मार्गदर्शकाचं काम करते. बऱ्याचदा आपला अहंकार आपल्याला स्वतःच्या चुका पाहू देत नाही. दाखवून देण्यापेक्षा जेव्हा त्या स्वतःच्याच निदर्शनास येतात तेव्हा ती जाणीव आपल्याला अधिक परिपक्व करते. यातूनच माणसाचा खरा सर्वांगीण विकास साधला जातो. खरंच हे विचार माणसाला अंतर्मुख करणारे आहेत. आपण आजच्या या सखोल विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या या लेखनातून आपण अनेक पदर उलगडले. जर या संपूर्ण चर्चेचं मुख्य सार काढायचं ठरवलं तर ते कसं मांडता येईल? या संपूर्ण साहित्यातील सर्वात महत्त्वाचा आणि मध्यवर्ती निष्कर्ष हाच आहे की बाह्य परिस्थिती बदलण्यावर आपली ऊर्जा खर्च करण्यापेक्षा अंतर्मन शांत करण्यावर लक्ष केंद्रित करणं अधिक फलदायी ठरतं. कारण आपण बाहेरच्या गोष्टी नेहमी बदलू शकत नाही. अगदी तेच. आपण नेहमी आपल्या आजूबाजूचे लोक, कामाचं ठिकाण किंवा परिस्थिती आपल्या मनासारखी कशी होईल यासाठी सतत धडपडत असतो. पण या प्रयत्नात आपली मूळ शांतता आपण गमावून बसतो. खरंय. या लेखनाचा संदेश हाच आहे की दिवसातले काही क्षण स्वतःसाठी राखून ठेवल्यास आणि नियमित ध्यान केल्यास
बाह्य जगात कितीही मोठा गोंधळ असला तरी आपल्या अंतर्मनात शांततेचा एक दीप कायम प्रज्वलित राहतो. ही आंतरिक शांतता आपल्याला कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची अफाट ताकद देते. अगदी समर्पक. आणि म्हणूनच या साहित्यातील जे अंतिम आणि सर्वात प्रभावी वाक्य आहे ते खरोखरच एका जीवनमंत्रासारखं आहे. हो, कोणतं वाक्य? त्यात स्पष्टपणे म्हटलंय, मन शांत असेल तरच जीवन समृद्ध होते. आणि त्या शांततेकडे नेणारा मार्ग म्हणजे नियमित ध्यान साधना. हे वाक्य या संपूर्ण अभ्यासाचा गाभा आहे असं मला वाटतं. हो, हे अतिशय प्रेरक आहे. पण आजच्या या सखोल चर्चेची सांगता करताना या साहित्याच्या आधारे एका अत्यंत वेगळ्या आणि अनुत्तरित प्रश्नाकडे मला लक्ष वेधून घ्यावंसं वाटतंय. कोणता प्रश्न? या साहित्यात म्हणले की बाह्य परिस्थिती बदलण्यापेक्षा अंतर्मन शांत करणे अधिक महत्वाचे आहे. पण जरा यावर सखोल विचार करूया. जर समाजातील प्रत्येक व्यक्तीने केवळ आपल्या आंतरिक शांततेवरच लक्ष केंद्रित केलं आणि बाह्य जगातील संघर्षांपासून पूर्णपणे अलिप्त राहणं पसंत केलं तर काय होईल? हा प्रश्न खरोखरच चक्रावून टाकणार आहे. कारण ज्या बाह्य परिस्थितीमुळे ताण निर्माण होतोय, जसं की समाजातील अन्याय असेल किंवा कामाच्या ठिकाणचे शोषणाचे वातावरण किंवा चुकीच्या व्यवस्था असतील, हो, या व्यवस्था बदलण्यासाठी लागणारा संघर्ष मग कोण करणार? नेमकं हेच. केवळ डोळे मिटून आतली शांतता शोधली म्हणजे बाहेरचे गंभीर प्रश्न आपोआप सुटणार नाहीत. आंतरिक शांतता टिकवून ठेवतानाच बाह्य जगातील आवश्यक आणि न्याय सुधारणा घडवून आणण्यासाठी या मिळवलेल्या मानसिक स्थिरतेचा आणि स्पष्टतेचा एका धारदार अस्त्रासारखा कसा वापर करता येईल? बापरे, हा खूप मोठा विचार आहे. हो, हा प्रश्न या लेखनाच्या पलीकडे जाऊन आपल्याला स्वतःलाच विचारावा लागेल. शांतता ही पलायनवादी नसावी, तर ती क्रांतीची पूर्वतयारी असावी का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हा खरोखरच एक अतिशय भेदक आणि विचार करायला लावणारा मुद्दा तुम्ही मांडलात. एका बाजूला स्वतःची आंतरिक मनःशांती जपणं आणि दुसऱ्या बाजूला हे जग अधिक चांगले बनवण्याची जबाबदारी पार पाडणं. या दोन्ही टोकांच्या गोष्टींचा समतोल कसा साधायचा? हाच तो खरा प्रश्न आहे. या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी आपण सर्वांनी नक्कीच वेळ काढला पाहिजे. आजचं हे सखोल विश्लेषण आपण इथेच थांबवूया. या प्रश्नावर चिंतन करत रहा आणि स्वतःच्या अंतर्मनातील शांततेचे क्षण नक्की शोधत रहा. धन्यवाद.